भगवान गौतम बुद्ध, राजाधिराज प्रियदर्शी सम्राट अशोक, बोधिसत्व भारत भाग्य विधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपणा सर्वांठाई बसत असलेल्या बुद्धांकुरास माझे विनम्र अभिवादन. आदरणीय भंतेंना प्रणाम, भंतेजींना. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सुरजजी जगताप, तसेच आपले इथे बसले होते आता बर्वे सर, कर्नल बर्वे सर, नंतर जाधव सर ज्यांनी डॉक्टर तपासे सरांचा सन्मान केला. स्वतः डॉक्टर तपासे सर, त्यांच्या मिसेस आणि सर्व उपस्थित. मी आता काय सगळ्यांची नावं घेत नाही, काय मी आपले काळे साहेब, सिद्धार्थ काळेजी, सिद्धार्थ काळे यांनी महत्वाचं आता बरीचशी काही माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि आणखी असते असल्यामुळे, कारण पोतडीमध्ये खूप असं सगळं काही देता येत नाही, बरोबर ना. तपासे सरांकडे पण खूप आहे, त्यांनी पण थोडंसं देण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या सम्राट अशोक जयंती निमित्त आपण सर्वांना सुरुवातीला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि इथेही आपण या स्तूपाजवळ आलेलो आहोत. तर ह्या स्तूपाचं अनेक अर्थाने महत्व आहे. दारुचिरिया नावाचे एक भंते तथागतांकडे गेले होते. त्यांना काय एक छोटासा, म्हणजे ते भंते असे आहेत की सर्वात कमी काळामध्ये अर्हत्व प्राप्त झालेली व्यक्ती, टाइम देऊन, आणि सर्वात कमी काळामध्ये, म्हणजे काहींनी 1 वर्ष मेहनत केली, काहींनी अख्खं आयुष्य केलं तरी अर्हत्व मिळालं नाही. पण या व्यक्तीने तथागतांचा उपदेश मिळाल्यानंतर काही क्षणातच या व्यक्तीला अर्हत्व मिळालं. अशा व्यक्तीचं च्या स्मरणार्थ हा स्तूप आहे दारुचिरिया. असा बरंचसं काही स्तूपाबद्दलची माहिती आता काही मंडळींनी दिली, आपल्या सरांनी दिली. मला जो काही विषय आहे सम्राट अशोकांच्या प्रत्यक्ष जीवनाबद्दलचा सांगण्याचा, सगळ्यात महत्वाचा, आपल्याकडे बरेच राजे आहेत, त्यांना काय काय पदव्या आहेत. सम्राट अशोकांना जी पदवी आहे ती कोणालाच नाही, चक्रवर्ती, बरोबर. चक्रवर्तीचा अर्थ बऱ्याच लोकांना माहीत नसतो. आपण म्हणतो चक्रवर्ती, तर चक्रवर्ती शब्दाचा अर्थ काय? आपण सुरुवात कुठून करूया? तथागतांचा जन्म झाल्यानंतर जे कोणी 4-5 लोक आले होते, ब्राह्मण म्हणूया, जसा शब्द आहे तसा, त्यांनी जे काय त्यांची पाहणी केली देहाची वगैरे, आणि ते काय म्हणाले की हा मुलगा संसारात राहिला तर काय होईल? चक्रवर्ती राजा होईल, संपूर्ण जगावर राज्य करणारा. आणि जर संन्यास घेतला तर काय होईल? बुद्ध, अर्हत्व प्राप्ती. आता ह्या व्यक्ती मुलाकडे काय काय बघितलं त्यांनी? त्यांच्या देहावर ज्या खुणा आहेत, आता थायलंडमध्ये एक मोठं विहार आहे, म्हणजे फार मोठी बुद्धमूर्ती आडवी, तिच्या पायावर ह्या सगळ्या खुणा आहेत, बाकीच्या देहावर पण आहेत. आणि नरसिंह गाथेमध्ये सुद्धा तथागतांचं वर्णन केलेलं आहे की व्यक्ती कशी दिसते. हे सही तू हे पिता नरसिंह, चेहरा कसा आहे, दात किती आहेत, जीभ कशी आहे, हे सगळं वर्णन पत्नीने केलेलं आहे, म्हणजे यशोधराने. हे सगळंच्या सगळं वर्णन कुणाला लागू होतं? सम्राट अशोकांना पण. यस, कारण चक्रवर्ती राजा कोण आहे? संसारात राहिले, राज्य करता झाले तर कोण होणार? चक्रवर्ती होणार. आणि नाही राहिले तर बुद्ध होणार. म्हणजे जन्मताच ह्या ज्या खुणा आहेत, या कशाच्या लक्षण आहे? चक्रवर्ती बनायचं. म्हणजे तथागतांनी धम्मशासन सांगितलं, आणि हे जे दुसरे चक्रवर्ती राजा आहेत सम्राट अशोक, त्यांनी ते प्रस्थापित केलं, शासन प्रस्थापित करणं. आता आपण कुणाचं शासनाखाली बघतो? बाबासाहेबांनी प्रस्थापित केलं, संविधान लिहिलं, बरोबर की नाही. आणि तथागतांनी त्रिपिटक सांगितलं, त्यानुसार जे धम्मशासन प्रस्थापित झालेलं आहे. तर अशा रीतीने त्यांच्या ज्या काही खुणा आहेत, तर चक्रवर्तीचा अर्थ काही विशिष्ट खुणा त्या देहावर आहेत. त्या कोणकोणत्या आहेत त्या मी सांगत नाही, 32 लक्षण आहेत, बरोबर की नाही. आणि बाकी यशोधराने नरसिंह गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आपण सगळे धम्माचे अभ्यासक आहात, इथे एवढ्या श्रद्धेने आलात म्हणजे तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी माहीत आहेत.
पण चक्रवर्ती डायरेक्ट म्हटल्यावर तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम होत असेल, म्हणून हे त्याचं विश्लेषण आहे. चक्रवर्तीच्या अंगावर ह्या 32 लक्षणांनी आहे. आणि मग आता तिथे आहे म्हटलेलं स्पष्ट की अतिशय सुंदर असा देह असतो, आकर्षक व्यक्तिमत्व असतं. आणि आमचे सो कॉल्ड इतिहासकार काय म्हणतात, विद्रूप दिसायला होता अशोक, बरोबर ना? हा, कुरूप विद्रूप दिसायला होता. मग आता काय करायचं आहे इतिहासकारांचं, हा एक प्रश्न पडतो ना. त्यांच्या ज्या खुणा आहेत चक्रवर्तीत्वाच्या, त्या त्यांच्या जन्मापासूनच आहेत. आता त्यांच्या जन्माचं काही वर्णन नाहीये, हे लोक ठेवणार पण नाहीत. बरंचसं काय एवढं तोडून टाकलं तर ते कशाला ठेवतील, पण त्या खुणा त्यांच्याकडे निश्चितपणे असणार, यामध्ये कोणताही वाद नाही. त्यांनी धम्मशासन प्रस्थापित केलं आणि यांनी ते धम्मचक्र लोकांमध्ये प्रसारित करून धम्मशासन प्रस्थापित केलं. म्हणजे असा नियम, हे होता कामा नये, ते होता कामा नये. मागे काय आहे, आता तलवार आहे. त्यावेळेला काय होतं, बुद्धांनी तोंडी सांगितलं असेल, उपदेश दिला आणि तो सगळा उपदेश त्या स्वरूपामध्ये सगळीकडे पसरत गेला, धम्माचा प्रचार होत गेला. आणि ते शासन नष्ट करण्यासाठी, जसं एखादं पीक आल्यावर त्याच्यावर किडे पडतात, बरोबर की नाही, ते किडे धावत जातातच. आणि मग बुद्धांच्या शासनाला ही, तुम्हाला माहित आहे, आता एक मोठी खूण घेऊन फिरतातच ते. तर तो जो किडा लागला तिथे, तर सम्राट अशोकांच्या जन्मापर्यंत या धम्माचे किती तुकडे झाले होते, 18 पंथामध्ये विभाजन केलं होतं या लोकांनी. महासांघिक केले, हे केलं, ते केलं, असे तुकडे करत करत 18 तुकडे. आणि हे सगळे 18 तुकडे पुन्हा जोडण्याचं काम थेरवादाच्या माध्यमातून, हे काम कुणी केलं, सम्राट अशोकांनी केलं. हे चक्रवर्तीत्वाचं म्हणजे सामर्थ्य असल्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून जे चक्रवर्ती या नावाची जी सिंबॉल आहे ते तिथे आहे, चक्र. आणखी कशाला म्हणतो आपण, अशोक चक्राला, बरोबर की नाही. अशोक चक्र, दुसरा शब्द काय, धम्मचक्र, बरोबर. धम्मचक्र काय, धम्माचा अर्थ बाबासाहेबांनी काय सांगितलंय, निर्वाण प्राप्त करण्यासाठी धम्म असतो. कशासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी, निर्वाणाच्या दिशेला प्रवास करायचा आहे. तर हे जे चक्र आहे तथागतांनी परिवर्तित केलेलं, त्याला सिम्बॉलाइज करण्याचं काम कोणी केलं, सम्राट अशोकांनी केलं. चक्राचं नाव काय आहे, अशोक. काय आहे, अशोक. अशोक म्हणजे काय, अशोक, दुःखापासून दूर जाण्याचा मार्ग, म्हणजे काय, निर्वाण प्राप्तीकडे. एकच अर्थ आहे, धम्मचक्र, अशोक चक्र, नावं वेगवेगळी. हे आपल्याला हे पाहिजे समोरच्याला सांगायला. काही लोक नाही त्या शब्दावर वाद काढतात, हे अशोक चक्र आहे का धम्मचक्र आहे, हा बाबा दोन्ही पण एकच आहे, कसं तर असं. त्यासाठी, बाकी काय नाही, मी हे विश्लेषण यासाठी देतो. आणि म्हणून हे अशोक चक्र, अशोक म्हणजे दुःखापासून दूर जाण्याचा मार्ग, राजाने स्वतःचं नाव दिलेलं आहे असं नाही. कारण ते नाव कुणी दिलं होतं, आईने दिलं होतं. अशोक नाव कुणी ठेवलं, आईने ठेवलं होतं. आईचं नाव काय आहे, सरळ सांगत जातो स्टोरी, म्हणजे तुम्हाला समजायला सोपे जाईल. आईचं नाव काय आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं, सुभद्रांगी. अरे वा, म्हणजे सुभद्रांगी शब्दाचा अर्थ काय, की अतिशय सुंदर स्त्री, अतिशय सुंदर स्त्री. सुंदर स्त्री म्हणजे काही ठिकाणी असा उल्लेख येतो, मी आता ग्रंथांचे नाव वगैरे आउट करतो, फक्त जी माहिती आहे ती तशीच्या तशी सांगतो. तर हे बिंदुसार राजाने नाव दिलं तिला, की तिचं सौंदर्य बघून सांगितलं ही सुभद्रांगी आहे, म्हणजे शुभांगी किंवा सुभद्रांगी हे नाव काय, कशाचं प्रतीक, अतिशय सुंदर स्त्रीला हे म्हणतात. अतिशय सुंदर स्त्रीला कुरूप मुलगा कसा झाला, बरोबर की नाही, ही एक भानगड आहे. तर सुभद्रांगी नाव आहे, हे नाव कोणी दिलं, बिंदुसार राजाने. मग आधीचं नाव काय होतं, सगळ्या इतिहासकारांनी नाव काय सांगितलेलं आहे त्या अशोकाच्या आईचं, धम्मा. काय, मराठीमध्ये धर्मा, मराठीमध्ये धर्मा. मग आता ज्याच्या आईचं नाव धम्मा आहे तो कोण आहे, बुद्धिस्ट आहे, बौद्ध आहे, सिंपल, बरोबर. जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, तपाशी साहेबांनी,
ज्या नक्की तलाईला जो सारोमाला टेकडीवर जो काही स्तूप सापडला किंवा जे लिखाण सापडलं अभिलेख, त्याच्यामध्ये एका बौद्ध तरुणी मुलगी आहे, तिच्यासोबत ते तिथे आहेत आणि ती त्यांची मैत्रीण आहे विदिशा. तिचं नंतर त्यांचं लग्न झालंय आणि हे लग्न सत्तेवर सत्ता मिळायच्या आधी जवळजवळ साधारण 3 ते 4 वर्ष आधी झालेला आहे. 3 ते 4 वर्ष बौद्ध मुलीशी लग्न करतो, ती व्यक्ती बौद्ध मुलीशी लग्न करते. सम्राट अशोक काय कुमार वयात असताना बौद्ध मुलीशी लग्न करतात. झालेल्या मुलांची नावं काय ठेवतात? संघमित्रा. कुणाचं नाव आहे? बौद्ध. बरोबर. महेंद्र बुद्धिस्ट कल्चरचं नाव आहे. आणि मग का म्हणता तुम्ही कलिंग नंतर हे बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून? बरोबर. हे एवढे मुद्दे आहेत. ज्या ज्या इतिहासकारांनी सांगितलंय की कलिंग युद्ध झालं आणि मग ते खूप रडले आणि मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राजा रडायला झाला का राजा? तलवार काय कांदे कापायला असते? समोरून अटॅक झाल्यावर त्याला उत्तर दिलं पाहिजे. भले मी अटॅक नाही केला, मी बुद्धिस्ट आहे म्हणून मी अटॅक नाही केला, तर समोरच्याने आल्यावर मग त्याला सोडून द्यायचा किंवा मार बाबा मी बौद्ध आहे, असं आहे का काही? नाही ना. नाही, बुद्धिस्ट तत्वज्ञान असं सांगतच नाही. बाबासाहेबांनी पाणाती पाहता वेरमणी शिक्षापदं समाधी यामी याचं डेफिनेशन दिलेलं आहे. काय डेफिनेशन आहे त्याचं? नीड टू किल अँड विल टू किल. एक मच्छर आपल्याला चावतंय, एवढासा जीव कशाला मारा? फाटकन मारतो आपण, मला चावतोयच ना तू, एनीबडी एल्स. जो आमच्या गळ्याशी येईल त्याला आम्ही ताळ्याशी घेणार. सिंपल. आणि सम्राट अशोक महाराजांना क्रूर सांगताना खूप युद्ध केली, युद्धखोर होता, हे जे मानलं जातं हाही एक शुद्ध मूर्खपणा आहे इतिहासकारांचा. जाणून बुजून केलेला असतो सगळा काही जाणून बुजून केलेला असतो. आणि त्यानुसार सम्राट अशोक महाराजांना तिथे बदनाम करण्यात आलंय. सम्राट अशोकांनी छोटी मोठी बंड मोडली, छोटं मोठं बंड झालं इकडे काहीतरी कुरापती, मग ती मोडण्याचं काम केलं. पण त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे यज्ञ बंद पाडले. आणि यज्ञामध्ये कसं, एखाद्याला ताप आला मग तो काय जायचा? डिग्री असलेल्या माणसाकडे जायचा. डिग्री काय? हीच ती. मग त्याला म्हणायचं असं असं, मग तू एक यज्ञ कर. मग यज्ञामध्ये 5 बोकड काप, 500 म्हशी काप, काही पण सांगायचं, तोंडाला येईल ते, त्याला काय पाहिजे ते मागायचा तो. आणि त्यानुसार काय व्हायचं, गावामध्ये माझ्या गणपती बाप्पा नाटकामध्ये एक सीन मी तसा दिलेला आहे, बऱ्याच जणांनी तो ऐकला असेल की ते 100 गायी कापल्या किंवा म्हशी कापल्या तर किती त्याचं घाण पडेल, त्या गावाच्या रस्त्याचा चिखल होईल ना सगळ्या रक्ताचा. आणि मग बाकीच्या लोकांना त्रास. आता जसा त्रास होतो ना खानाना वगैरे चाललेलं असतं तो कापाकापीचा त्रास. आणि हा टोटल बंद पाडण्याचं काम सम्राट अशोकांनी केलेलं आहे. ठिकठिकाणी असे लेख लिहून ठेवलेले आहेत. इदन्न किंची समज्य कर्तव्य. इथे कोणत्याही प्रकारचा यज्ञ वगैरे करायचा नाही. म्हणजे जिथे होत होते अशा ठिकाणी त्यांनी ते शिलालेख लिहिलेले आहेत. हे सम्राट अशोकाचं जे काही महत्वाचं कर्तव्य आहे, कर्तृत्व आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे जे जे काही बदनामीचे मुद्दे दिलेले आहेत आपल्या समोर, त्या मुद्द्यांपासून आपण जरा बाजूला राहिलं पाहिजे. ते सम्राट अशोकांनी युद्ध केलं, हे युद्ध त्यांच्यावर लादलेलं होतं. यासाठी मी ते नाटक लिहिलं. कोणतं? गणपती वप्प मोर्यं. आता गणपती वप्प मोर्यं या शब्दाचा अर्थ सर्वांना माहीत आहे असं गृहीत धरतो, नसेल त्यांच्यासाठी मुद्दाम पुन्हा सांगतो. गणपती म्हणजे काय? गणांचा प्रमुख. राष्ट्रपती कसा आहे? आता राष्ट्र ही संकल्पना नंतर आली नाही का, कारण तसं त्यावेळेला सुद्धा हे महाराष्ट्र आहे, पंजाब आहे, असे गण असायचे, गण वेगवेगळे. आणि या गणांच्या प्रमुखाला काय म्हणायचे? गणपती. त्याप्रमाणे गणपती. नंतर काय शब्द आहे? वप्प. वप्प मंगल हा शब्द तुम्ही द बुद्ध अँड हिज धम्म, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये शब्द वाचला असेल. वप्प मंगल म्हणजे सिद्धार्थाला लहानपणी घेऊन जातात कुठे? शेतामध्ये नांगर
तर ज्यावेळेला नांगरणी वगैरे शेताची चालू असते तर तो समारंभ काय आहे? वप्पमंगल. वप्पमंगल समारंभ. तर वप्पमंगल म्हणजे काय? बीज पेरणे. वप्पमंगल म्हणजे काय? बीज पेरणे. वप्पमंगल शब्दाचा दुसराही अर्थ आहे काय? की पेरण्याच्या आधी किंवा पेरल्यानंतरही काही दिवसांनी जी शेतात अवांतर घाण येते, म्हणजे वीड्स म्हणतात, इंग्लिश शब्द वीड्स आहे, ते वीड्स काढणं याला सुद्धा वप्पमंगल शब्द आहे. बघा पाली भाषेची व्याप्ती बघा कशी आहे. कारण घाण काढल्याशिवाय तुम्ही चांगलं पेरू शकत नाही. पहिली गोष्ट आहे. नवीन कपडे घालायचे, आंघोळ केली पाहिजे, साधी गोष्ट आहे. आणि म्हणून तो वप्प मंगल शब्द आहे. तर दोन्ही कामांसाठी वापरला जातो, साफ करणे आणि नवीन काहीतरी टाकणं. तो वप्प मंगल झालं. शेवटचा शब्द आहे मौर्यंग, म्हणजे मौर्यांनी. मौर्यांनी, मौर्यंग. एकूण अर्थ काय झाला? गणपती म्हणजे गणांचे प्रमुख असलेल्या मौर्यांनी केलेले वप्पमंगल. काव्याच्या भाषेत कसं लिहिलंय? गणपती वप्प मौर्यंग. लक्षात आलं? गणपती असलेल्या मौर्यांनी केलेले वप्पमंगल. वप्पमंगल म्हणजे बीजारोपण किंवा आधी साफसफाई करून बीजारोपण. या नाटकातून मी काय दाखवलंय? ते हेच दाखवलंय की कलिंग युद्ध जे आहे ते कलिंग युद्ध म्हणतात. सावरकर किंवा बरेच काय आहेत लेखक, त्यांनी या युद्धाला खूप बदनाम केलं. कारण त्या युद्धाने या संपूर्ण सो कॉल्ड पुरोहितशाहीला एक खतरनाक, ज्याला हे म्हणतात आपल्या गावठी भाषेत बांबू म्हणतात, त्यांना हालायला फिरायला जागा ठेवली नाही, असं ते युद्ध झालेलं आहे. हे युद्ध का झालं याची प्रमुख कारण म्हणजे हे लोक सगळे इकडे आकलून दिलेले लोक, यज्ञ करणारे, ते गेले तिथे आश्रयाला. तूच आता आमचा उद्धार करता. जो खारवेल राजा आहे त्या राजाकडे गेले आणि त्याला हे विनंती करायला लागले की आता तूच काहीतरी कर, तूच काहीतरी. तो म्हणतो मी एवढासा उंदीर आहे, तो एवढा मोठा हत्ती आहे. सम्राट अशोकाचं राज्य केवढं आहे, मी केवढासा आहे, ओरिसा एवढासा नाही. म्हणे तू करू शकतो, करू शकतोस, आपला धर्म वाचवायचा हो, म्हणून तुम्ही करा ते. आता त्या राजाच्या धर्माचा मी मुद्दाम मध्ये उल्लेख घेतो, काही इतिहासकारांना राहत नाही. त्याचा धर्म लपवण्यासाठी मग त्याला काय नाव दिलं? काय हल्लीच्या नाटकात काय आहे ते, आता नाटक आले त्याच्यामध्ये, कलिंगच्या राजाचं नाव काय? नाही, कलिंगच्या राजाचं नाव बोधिकुमार. बोधिकुमार असं, हा बोधिकुमार असं काहीतरी नाव आहे ना, बोधिकुमार नाव दिलं ना, राईट. ते आता नाटकाला आहे. बोधिकुमार म्हणजे बौद्ध असून बौद्ध माणसाशी का लढाई केली हे खोडण्यासाठी त्या राजाला नाव दिले बोधिकुमार. बोधिकुमार नाही हे नाव त्याचं नाव आहे खारवेल. खारवेल नाव आहे, चैत्रराज खारवेल हे त्याचं नाव आहे. आणि त्याला काही इतिहासकारांनी काय केलं? बोधिकुमार म्हणजे बौद्ध साम्राज्यावर बघा हल्ला केला. बोधिकुमार म्हटल्यावर बौद्ध राज्य, कलिंगचं राज्य बौद्धांचं, म्हणजे आम्हाला ऐतिहासिक गोंधळामध्ये टाकण्यासाठी त्याचं नाव बोधिकुमार केलेलं आहे, असं स्पष्ट दिसतं. जर हे लहानपणापासून बौद्ध धम्माच्या याच्यामध्ये आहेत व तत्वज्ञानाखाली, ते बोधिकुमारवर हल्ला कशाला करतील? बुद्धिस्ट राज्य आहे ना, आणि तो तरी इकडे त्रास कशाला देईल? तर हे असं आहे की तो त्रास देत होता आणि या लोकांनी हे युद्ध या काळात केलं. कुठल्या काळात? वर्षावसाच्या काळात. मला वाटतं हा विषय थोडासा गुंतागुंतीचा असला तरी पण स्पष्ट आहे. अशोक विजयादशमी कधी येते? ऑक्टोबरमध्ये. आणि त्यानंतर काय होतं? 5 दिवसाने वर्षावास समाप्ती, बरोबर. वर्षावास समाप्तीला बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा द्यायला पाहिजे की दसऱ्याला? त्यावेळेला दसराच होता. बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी शब्द वापरलाय. 5 दिवस आधी दीक्षा दिली आहे, बरोबर. वर्षावास समाप्तीला द्यायला पाहिजे ना, तो धम्मशासनातला सगळ्यात मोठा दिवस आहे. मग या दिवशी दीक्षा का दिली बाबासाहेबांनी? तर या दिवशी अशोक विजयादशमी म्हटलंय म्हणजे अशोकाचा विजय झालाय. विजय कुठला? तर हा कलिंग विजय आहे. मग जर ते वर्षावासाच्या आधीच आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये झालंय युद्ध, वर्षावासात झालेलं आहे. वर्षावासात कधी झालंय? अशोक विजयादशमी हे शेवटचं टोक आहे. पहिलं टोक काय? एकादशी.
मग आपण काय करतो, त्या पहिल्या दिवसापासून आपण नाही करत, दांडिया खेळतो, बरोबर. दांडिया एकमेकाला कशासाठी खेळतो काय माहित नाही लोकांना. हे 10 दिवस कलिंगमध्ये या लोकांची कत्तल झालेली आहे. थाट. मग ते विसरायचं कसं, काढा दांडिया, काढा आणि खेळा बाबा. हा, हे दिसतं ना आपल्याला. एखादी गोष्ट बुजवण्यासाठी नवीन तिथे काहीतरी केलं जातं, त्यातलं हे नाटक आहे. मग आता ते काही पण थाप मारू शकतात, नाही ते युद्ध होतं, मग आता प्रेमाचं प्रतीक, काही करा, प्रेम करा, लफडी करा, काय करा, घेणं देणं नाही. पण फॅक्ट अशी आहे की हे 10 दिवस युद्ध झालेलं आहे. 10 दिवस काय युद्ध झालं, नेमक्या 10 दिवस. प्रश्न पडायला पाहिजेत आपल्याला. तर याचा अर्थ असा आहे की 1 तारखेला म्हणजे इथे वर्षावाद चालू आहे, पानाती पाहता हे घेतलेले आहे, शपथ घेतलेली आहे, युद्ध करणार नाहीत. अशा वेळेला सो कॉल्ड त्यांच्या पुरोहितांनी त्याला सांगितलं, आता अटॅक कर, हा तलवार उपसणार नाही. एकदा पाटलीपुत्र घेतलं ताब्यात की अफगाणिस्तानापर्यंत तूच राजा. एवढे राजाला सांगताय, शिकवतायत. तो मागे सरतच होता, पण शेवटी त्याने अटॅक केला. महाराजांना जसं कळलं की आता वर्षावास चालू आहे, पानाती पाहता आपण घेतलेला आहे शपथ, तरी सुद्धा वर्षावासामध्ये अष्टशील मोडायचं नाही मला, तरी सुद्धा काय करायचं, बनतेंचा सल्ला घेतला. बनतेंनी सांगितलं, नीड टू किल, विल टू किल. तुमच्या गळा तुम्हाला वाचवायचा तर तुम्ही करू शकता, कंडिशन ये रहेगी. कंडिशन काय, कंडिशन, विनय पिटकाचा ज्याचा अभ्यास असेल काय, त्याला ही कंडिशन माहित आहे की वर्षावासाच्या काळात हद्दीच्या बाहेर जायचं नसतं, सीमा बांधली जाते. ज्यांनी ज्यांनी मेडिटेशन केलेलं आहे, विपස්සना, 10 दिवस बाहेर जायचं नसतं, हद्द पॅक असते, बरोबर. ती सीमा ओलांडायची नसते. वर्षावासाच्या काळात जिथे भिक्षू आले त्यांनी अभिधम्म शिकवायला घेतला, पूर्ण अभिधम्म संपवणार त्या दिवसात, आणि मगच ते वेशीच्या बाहेर जातात. आणि त्यामुळे उपासक पण जायचे नाहीत. माझा एखादा चॅप्टर बुडाला तर गावाच्या बाहेर जायचं नाही, रोज संध्याकाळी प्रवचन आहे भिक्षूंचं. तर हा नियम होता. आणि विनय पिटकामध्ये आहे, वर्षावासाच्या काळात कोणत्याही भिक्षूने हद्द ओलांडायची नाही. फक्त एकच कारण दिलेलं आहे महत्वाचं, काय, की भिक्षू ज्या कोणा आई वडिलांच्या पोटी जन्माला आला, त्यांचा कोणाचा मृत्यू झाला आणि या भिक्षूला अनावत झालं, ती बातमी आली, तर तो हद्द ओलांडू शकत असतो. विनय पिटकामध्ये आहे. तर त्यानुसार ही हद्द ओलांडायची नाही. मग भिक्षूंनी काय सांगितलेलं आहे इथे, हे काय कुठे लिहिलेलं नाही, लॉजिकली आय एम फिटिंग इट, लॉजिकली. तर सांगितलं हे युद्ध आज सुरू झालेलं आहे, आपल्याला सीमा ओलांडायची नाही, वर्षावास समाप्तीच्या आत हे युद्ध संपलं पाहिजे. लक्षात आलं. आणि त्याप्रमाणे मग सैनिकाला हे एवढं सैन्य 60 लाखाचं आतमध्ये घुसल्यानंतर मग धुमाकूळच ना, याच्या आत युद्ध संपवायचं आहे. सांगितलं एवढं जाळून टाका किंवा काही पण करा, माहित नाही, एवढं याच्या आत युद्ध संपवायचं आहे. आणि त्यामुळे ही मोठी कत्तल झाली किंवा काय जे झालं असेल ते. आणि ते युद्ध 5 दिवस आधी संपवलेलं आहे. त्याने काय सिद्ध झालं की आम्ही आमच्या हद्दीतच आहोत. आपली हद्द आता कुठपर्यंत गेली, पलीकडेपर्यंत. आणि वर्षावास समाप्ती कुठे झाली, त्या वर्षाची कलिंगमध्ये. लक्षात आलं का. तथागतांच्या अष्टशिलाचं पालनही केलेलं आहे, विनयाचंही पालन केलेलं आहे. आणि अशा रीतीने धर्मयुद्ध जे म्हणतात, अशा रीतीने हे धर्मयुद्ध झालंय. पण त्या युद्धाचा असा या लोकांनी सत्यानाश करून टाकलेला आहे की विचारता सोय नाही. म्हणून हे युद्ध तुम्ही लॉजिक. आणि बाबासाहेबांनी त्याच दिवशी आपल्याला दीक्षा दिली. त्या दिवशी देण्याचं कारण दुसरं आहे की हा जो कलिंग विजय आहे, सम्राट अशोक महाराज थोडेसे काही बाबतीत हौशी दिसतात, म्हणजे धम्मयात्रा काढणे किंवा काय, तर ते त्यांनी कलिंग विजयाचा वाढदिवस संपन्न केला. वाढदिवस 1.5 लाख कैदी आणले होते, 1.5 लाख. आणि याचा उल्लेख कुठे मिळतो मला, विट्झ केवनिंग हा फ्रान्सचा लेखक आहे, त्याच्या अशोक द ग्रेट ही कादंबरी 1058 पानाची कादंबरी मोठी. आणि त्या कादंबरीमध्ये हा उल्लेख आहे की 1 वर्षात वाढदिवस साजरा केला. विजयाचा करतो आपण, कशाचा लग्नाचे कशाचे वाढदिवस होतात,
तर या वाढदिवसाच्या दिवशी हा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं कलिंग विजयाचा. आणि त्याच्या आधीच हे जेवढे 1.5 लाख कैदी आणले होते म्हणजे युद्ध झाल्यानंतर, तर ते मग त्यावेळेलाच सेनापती वगैरे बोलले, 1.5 लाख लोक कशाला घ्यायचे, एवढ्या लोकांना कोण खायला काय प्यायला घालायचं. नाही, त्यांना बघू दे कोणावर हल्ला केला होता ते, आपल्याकडे बघू दे, पाटलीपुत्र बघू दे काय आहे ते, म्हणून घेऊन आले. आणि चाललंय 1.5 लाख कैद्यांना वर्षभर खाणं पिणं आयश मजा करो. ते सगळं चालू असताना भिक्षू वर्गानं सांगितलं होतं यांना अधूनमधून काय शिकवता येईल ते शिकवा. त्याप्रमाणे ते मेडिटेशन करत होते, धम्माचा अभ्यास करत होते. आणि वर्षावा म्हणजे हे जो प्रथम वाढदिवस आला कलिंग विजयाचा, त्याच्या आधीच त्यांनी महाराजांचे जाऊन पाय धरले आणि सांगितलं की आमच्याकडून फार मोठी मिस्टेक झालेली आहे, आमच्या राजाने आम्हाला चुकीची माहिती दिली होती, हा धम्म श्रेष्ठ आहे, आम्हाला दीक्षा द्या. आणि त्यांची दीक्षा प्रथम वाढदिवसाला 1.5 लाख कैद्यांची दीक्षा झाली. 1.5 लाख कैद्यांची, हा उल्लेख त्या कादंबरीमध्ये आहे. 1.5 लाख कैद्यांची दीक्षा तिथे झाली. आणि त्यांना जेलमधून सोडलं. बाबासाहेबांनी आपल्याला जेलमधून त्याच दिवशी मुक्त केलं. म्हणजे बाबासाहेबांचा अभ्यास कुठपर्यंत चौफेर होता, बरोबर की नाही. तर अशा रीतीने तो दिवस बाबासाहेबांनी दीक्षेसाठी आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धर्मांतराचा दिवस वगैरे अशा वेगवेगळ्या शब्दांनी त्या दिवसाचा गौरव करतो. मूळ त्याचा आहे अशोक विजयादशमी. शेवटी अशोकाचा विजय. अशोक शब्दाचा अर्थ आपल्याला सुरुवातीला सांगितलेला आहे, दुःखापासून दूर जाण्याचा मार्ग, विजय मिळवायचा. पहिला विजय होतो कुठे, मार्गावर आल्यावर. म्हणून हा दिवस त्या अर्थाने महत्वाचा आहे. गणपती बाप्पा मोरया या शब्दाचा अर्थही तुम्हाला सांगितला. आता चक्रवर्ती बद्दल आणखी जी समजा आवश्यक माहिती आहे थोडक्यात. कधी कधी चक्र शब्दाचा जो काही अर्थ घेतला जातो तो आपल्याला आता सांगितलं, त्याच्यावर चक्र बरीच आहेत, 8 आऱ्याचे आहेत, 24 आऱ्याचे आहेत वगैरे वगैरे. पटिच्च समुत्पाद, तथागतांचं वचन काय, यो पटिच्च समुत्पाद पස්සती सो ममम पස්සती, यो ममम पස්සती सो पटिच्च समुत्पाद पස්සती. त्याचा अर्थ काय होतो, जो मला बघतो तो प्रतित्य समुत्पादाला बघतो, जो प्रतित्य समुत्पादाला बघतो तो मला बघतो. बरोबर. प्रतित्य समुत्पादाच्या किती कड्या, 24 आपल्या अशोक चक्रावर आहेत त्या. म्हणजे तथागतांचं जे वचन आहे ते रेखांकित करण्याचं काम सम्राट अशोक महाराजांनी केलं. तर अविद्यापच्च्या, संखारा, संखारापच्च्या, विज्ञान, विज्ञानापच्च्या, नामरूप वगैरे आणि अगदी शेवटपर्यंत जे आहे ते सगळे 24 कड्या. हे अशोक चक्र या 4 सिंहाच्या मुद्रा जे आहे, 4 सिंहाची मुद्रा, राजमुद्रा आपली, तिच्या पायाशी पण आहे. 4 सिंह म्हणजे शाक्य सिंह, 4ही दिशांना गर्जना करतात आणि काय सांगतात जगाला, याला चॅलेंज आहे का, कशाला, अशोक चक्राला. याच्यापेक्षा वेगळं तुमच्याकडे आहे का काही, काहीही नाही. कारण जगात सर्वात मोठा आवाज कुठल्या प्राण्याचा मानला जातो, सिंहाचा. बरोबर. एकदा त्याने गर्जना केली की अर्ध जंगल घाबरतं. महाराज कोणाकडे येतात काय माहित. तर तो सगळ्यात मोठा आवाज शाक्य सिंहाचा हा आहे अशोक चक्रामध्ये. हा प्रतित्य समुत्पाद जो आहे, जगातल्या ज्या ज्या धर्मसंस्थापक झाल्यानंतर, बुद्धांच्या नंतर 500 वर्षांनी कोण आलं, येशू ख्रिस्त. आणखी 500 वर्षांनी इस्लाम. आणि हे तर आपण 1300-1400 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे याच्या खोलात जाण्याचा अर्थ नाही. तर या सर्व बाकीच्या इतरही विद्वानांनी तथागतांचे जे काही नियम सांगितलेले आहेत, धम्म नियम, ते तोडले, मोडले आणि वेगळे केले, फरक केला. कर्म नियम तोडला. कर्म सिद्धांत तथागतांनी जो सांगितला, कम्मस कौमी कम्म दायादो कम्म योनी कम्म बंधु कम्म पटिस्तरणो यं कम्मं करिस्सामी कल्याणं व पापकं तस्स दायादो भविष्यामिति. हा कर्माचा जो सिद्धांत सांगितला तो आताच्या लोकांनी कसा खराब केलाय, ज्यांचं आता मोठं राज्य आहे त्यांनी, की मागच्या जन्माचं पाप म्हणून तू इथे जन्मलास, सांभार म्हणून जन्माला आलास, की माग म्हणून, की मार म्हणून जन्माला आलास, आणि मग काय करायचं, तू मारकीच करायची, सांभारकीच करायची, असंच करायचं. असा कर्म सिद्धांत मोडला. पण तो तसा नाही आहे, बुद्धांनी सांगितलेला वेगळा आहे. तर तो मोडला म्हणजे बाकीचे सिद्धांत सगळे मोडले. पण सम्राट अशोकाचा जन्म होईपर्यंत जे 18 तुकडे झाले होते, हे असे तत्वज्ञान तोडून तोडूनच झाले होते.
पण एका गोष्टीला कोणी हात लावू शकलं नाही. कशाला? प्रतित्य समुत्पादाला. ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तेच अशोक चक्र बाबासाहेबांनी शेंड्यावर ठेवलेले आणि अख्खा भारत त्याला सॅल्यूट करतो. आता ज्यांना अख्खा भारत त्याला सॅल्यूट करतो. म्हणजे काय? ते इनडायरेक्ट चित्रलिपीमध्ये बुद्धांची प्रतिमा आहे. यो ममं पश्यति सो पटिच्च समुत्पाद पश्यति, यो पटिच्च समुत्पाद पश्यति सो ममं पश्यति. हे बुद्ध वचन आहे आणि अख्खा भारत त्याला सॅल्यूट करतो. पण आता काय आहे, सगळ्यांना ते माहित नसतं. हे सांगायची जबाबदारी कोणाकडे? आमच्याकडे. आम्ही पण झेंडा हातात घेतलाय, आमच्या पण झेंड्यावर आहे चक्र. पण झेंडा धारीला विचारलं, अरे भाई हे काय चक्र, याचा काय अर्थ? हे काय माहित नाही. जा म्हटलं तुझ्या साहेबांना विचारू नये भाई. तर हे माहित पाहिजे, हे या देशातल्या जनतेला सांगितलं पाहिजे. कोण सांगणार? जबाबदारी आपल्या हातात आहे. ही जबाबदारी आपली आहे. आपण सांगितलं पाहिजे ना. नाही तर ते काय 15 ऑगस्टला मोठा कमिशनर असे कोणी ते आपले हे वायफाय घेणार फक्त. काय वायफाय त्यांना मिळतो की नाही काय माहित. बरोबर की नाही? लांबून बघितले असे लांबून हात जोडतात ना. तसं झेंड्याला सॅल्यूट होईल तो काय ते आपलं मला वायफाय मिळाला, मी केला देशाला सलाम. तत्वज्ञान माहीत पाहिजे. तत्वज्ञान माहीत पाहिजे. तुमचा उदय कसा आहे आणि अस्त कसा झालेला आहे हे माहीत पाहिजे. हे चक्र बौद्धांच्या इतिहासामध्ये एच बुद्धा अतिताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाचे बुद्धा हम वंदामी सबद्धा असं आपण ज्या वेळेला म्हणतो, ते ह्या प्रत्येक बुद्धांच्या काळामध्ये जे कोणी धम्म सांगणारा आणि त्यानंतर ते राज्य प्रस्थापित करणारा असा प्रत्येक वेळेला एक एक राजा होऊन गेलेला आहे. तर हे चक्र 4 प्रकारांनी जगामध्ये म्हणजे इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. की पहिलं म्हणजे गोल्डन अशोक चक्र. अशोक चक्र कसं आहे? सोन्याचं आहे. दुसरं आहे रजत, तांब्याचं. तिसरं आहे कॉपर. रजत म्हणजे चांदीचं. सोन्याचं, चांदीचं. तिसरं कॉपर म्हणजे तांब्याचं आणि चौथं लोखंडाचं. या प्रत्येक चक्राचं एक वैशिष्ट्य आहे. ज्या वेळेला जो राजा गोल्डन चक्र धारण करतो त्यावेळेला त्याचं राज्य संपूर्ण पृथ्वीवर असतं. काय? ही संपूर्ण पृथ्वीवर. आणि ज्या वेळेला गोल्डन असतं चांदीचं, ज्या वेळेला चांदीचं राज्य हे चक्र जो राजा धारण करतो त्याचं राज्य अर्ध्या पृथ्वीवर असतं, निम्मा भाग पृथ्वीचा. ज्या वेळेला पाऊण असतं, पाऊण. आणि कॉपर ज्या वेळेला असतं त्यावेळेला अर्ध असतं. आणि ज्या वेळेला लोह चक्र धारण असतं त्याच्याकडे पावभाग पृथ्वी त्याच्या ताब्यात असते. पावभाग पृथ्वी. समुद्र असेल, पावभाग पृथ्वीपर्यंत त्याची रेंज जाते त्या चक्रवर्तीची. आणि पावभाग पृथ्वीवर राज्य करणारा कोण आहे? सम्राट अशोक आहे. मग पहिला जो गोल्डन चक्र धारण केलेला आहे त्याचं नाव फक्त मला माहित आहे, दल्हनेमी असं नाव आहे. बाकीच्या मधल्या राजांची नावं काही सापडत नाहीत. काय? पण ही 4 प्रकारची चक्र म्हणजे ज्यावेळेला आपण बुद्धांचा जो आधीपासूनचा इतिहास मांडतो, जे काय 28 बुद्ध होऊन गेले किंवा काय, तर त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे राजे झालेले आहेत. सम्राट अशोकांना जे चक्र प्राप्त आहे ते कुठलं आहे? लोह. मग त्यांनी त्याप्रमाणे त्यांचं साम्राज्य पावभाग पृथ्वी, आणि अशी पावभाग पृथ्वी कुणी ताब्यात घेतलेली नाही कधी. म्हणून हे जे चक्र आहे, हे धम्मचक्र आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आपल्या घराघरात या चक्राची बऱ्यापैकी माहिती आपल्या मुलांना असायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या वर्गामध्ये सांगितली पाहिजे की बाबा तू सॅल्यूट करून आलास 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला, त्याचा काय अर्थ आहे. आपल्या मुलींना, आपल्या महिलांना माहीत पाहिजे.
याचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला पाहिजे, कारण त्यांना ते तिथून हटवण्याचे प्रयत्न चालूच आहेत. ते हटवण्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जाईल तर आपल्याला आता हे 70 वर्षानंतर जे काय आंदोलन उभं राहिलंय, बरोबर की नाही, काय परिस्थिती दयनीय आहे ना आपली. आपण दीक्षा कधी घेतली, आपली डेव्हलपमेंट काय आहे, आणि आता आपण हेल्पलेस आहोत. ते युद्ध कुणीतरी बाहेरच्या लोकांनी सुरू केलं. सर्वात जास्त बौद्ध इथे आहेत महाराष्ट्रात, आणि युद्ध इकडून तिकडून या लोकांनी सुरू केलं. आता आपल्याला सपोर्टिंग म्हणून जरी जायचं तर असं आहे, महाराष्ट्रात एक दूर म्हणू शकतात ना, कारण झालेले आहेत ते प्रकार. तर ही जी काही परिस्थिती आहे, आज म्हणे काही लोकांनी मोर्चा काढलेला आहे बौद्ध गेला, आजचाच दिवस मिळाला मोर्चा काढायला. काय संयुक्तिकता आहे मला काही कळत नाही, आणि माझं लॉजिकच जात नाही त्याच्यामध्ये. तर मुवमेंटचा जो भाग आहे ना, मुवमेंटचा भाग हा अतिशय खतरनाक असतो, त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आता भंते म्हणाले की संघटन झाल्याशिवाय हे युद्ध नाही जिंकता येणार, कारण मग एक एका बाजूने पळेल, एक एका बाजूने पळेल, बरोबर की नाही. एक साथ सगळे गेले पाहिजे, एक साथ सगळे गेले पाहिजेत. आणि तथागत हे जगातले पहिले संघ संस्थापक आहेत, बरोबर की नाही. संघ कोणी पहिला जगामध्ये स्थापन केला? बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. संघ कोणाकडे आहे? पण सरसंघ संचालक तिकडे. अरे ही काय भानगड आहे? 6742 हे आहेत तिथे वर्ग, जाती म्हणूया, त्याच्यावर संघ आहे. कसा काय रे बुवा? आणि आमच्याकडे संघ नाही. एकाच घरात 4-4 नेते असं होतात ना. मग त्यामुळे असं होतं का म्हणे हा गेला RPI मध्ये, हा गेला राष्ट्रवादीमध्ये, हे असं होतं. संघ असायला पाहिजे. तो संघ त्यांनी सांगितलं सुरुवातीलाच, मला ते फार महत्वाचं वाटलं. तर अशा पद्धतीने संघ स्थापन झाल्याशिवाय, संघ निर्माण केल्याशिवाय, आणि संघाचं शुद्धीकरण करण्यासाठी सम्राट अशोकाने एक धम्मसंगीनी घडवली. 60,000 भिक्षूंना आउट करून टाकलेलं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. बर, आपला इतिहास आपल्याला नेमका कळला पाहिजे, नाही तर मग ताबडतोब त्याला काउंटर येतोच ना. आमचा गणपती बाप्पा आलं आणि सांगितलं की सम्राट अशोक आधीपासून बौद्ध होते आणि ते क्रूर नव्हते. त्यांनी विपස්සना करायला सांगितलेली आहे. टोपरा नावाचा जो शिलालेख आहे तिथे लिहिलेला आहे, मुनी सानंग चुया येन धम्म वडी वडिता दुवे ही एव अकाले ही धम्म नेमे न निझती भुये. हा जो काय मोठा धम्म प्रचार झाला तो विपස්සनेच्या माध्यमातून झाला. 84,000 स्तूप कशाला केले होते? पूजा करायला नाही. इट इज फॉर मेडिटेशन. त्याच्या वेव्ज मिळतात. आता सुद्धा जे पॅगोडा बांधलेले आहेत गोविंद गुरुजींनी, तिथे तथागतांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. साधकाला लवकर प्रगती व्हावी, विकार त्याचे नष्ट व्हावेत यासाठी 84,000 स्तूप. अशा पद्धतीने हे त्यांनी काम केलं. त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं. पण जो सो कॉल्ड काउंटर प्रतिक्रांतीचा इतिहास आहे, आपली मंडळी तोच रिपीट करतात परत. नाटकांमधून पण तसंच येऊ लागलं. आता काय करणार, दुःख वाटतं. तसं नाही मानलं पाहिजे. कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला, हे खोटं आहे. आधीपासून बौद्ध आहेत आणि युद्ध सगळं बौद्ध धम्माच्या नियमाप्रमाणे झालेलं आहे. तर त्या खोलामध्ये मी जात नाही. जाणकार त्याच्यावर आणखी विचार मंथन करतील. मला पुढचा मुद्दा मांडायचा आहे. आता सम्राट अशोक महाराजांची जयंती आहे. आपण त्यांनी निर्माण केलेल्या स्तूपाजवळ उभे आहोत. तथागत सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत. हे सगळं खरं. इथे उभं राहून क्रांती प्रतिक्रांतीचा क्विकनेस दाखवतो मी. ज्याच्याकडे संघ आहे तो किती क्विकली मूव्ह करू शकतो, आणि ज्यांच्याकडे संघ नाही त्यांची आता बुद्धगयेबाबतची काय दुर्दशा आहे आता ती आपल्या समोर आहे. याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे म्हणून मानतो मी. अजातशत्रू जी पहिली धम्मसंगीनी घेणारा राजा, बरोबर, याच्यावर नाटक मी इथेच अनाऊन्स केलं होतं की ह्या वर्षी ते येईल 24ला. नाही येऊ शकलं. त्याची काय काय ट्रॅजेडी झाली, त्याच्यामध्ये सो कॉल्ड ह्याचे लोक त्या नाटकात कसे घुसले आणि त्यांनी कसं उद्ध्वस्त केलं सगळं. आम्ही जवळजवळ 30-35 हजाराला बुडालो. नाही नाटक झालं अजून. आता त्याची वादविवाद चालूच आहे. मी वादग्रस्त काही लिहिलेलं नाही. त्यातलं एक कॅरेक्टर असं आहे वजीरा म्हणून, की त्या वजीरा कॅरेक्टरला मुलगी मिळत नाही म्हणून डायरेक्टर 1.5 महिना इकडे तिकडे धावत होता.
17 ठिकाणी त्याने जाहिराती दिल्या. एवढं ब्युटिफुल लिहिलंय थोडं साहेब तुम्ही की ती कॅरेक्टर समोर आलं ना तर माणसं पण एकदम चक्रावून जातील. तर शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, अतिशय महत्वाचं. वजिरा तुम्ही नाव ऐकलं असेल, प्रसेनजिताची मुलगी आहे. प्रसेनजित राजा बुद्धांचा शिष्य. ही मुलगी वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून बुद्धांकडे नियमित येते. बुद्धांची चांगली शिष्य आहे, धम्माचा अभ्यास करणारी आहे. तर ते कॅरेक्टर मी माझ्या अजातशत्रू नाटकामध्ये घेतले, कारण तिचं लग्न नंतर अजातशत्रूशी लावण्यात आलेलं आहे. माझं नाटक मागच्या वर्षाच्या एप्रिलमध्ये सेन्सॉर झालं. इथेच मी अनाउन्समेंट केली होती, सूरजजी बरोबर ना, आहेत मंडळी साक्षीला काही, की यावर्षी हे नाटक येईल, पण नाही आलं. तर त्या नाटकानंतर म्हणजे एप्रिल 24 आणि 24च्याच डिसेंबरमध्ये 15 तारखेला अजातशत्रूवर कादंबरी आली. अजातशत्रूवर कादंबरी आली. मराठी साहित्यामध्ये मला तरी नाही दिसलं अजातशत्रू कोणी काय लिहिले असं. मी काय फार मोठा सगळ्या लायब्ररी चाललेला माणूस आहे असा माझा दावा नाही. असेल कोणाच्या पाण्यात तर त्यांनी सांगावी. कुणीच नाही लिहिलं. मग माझं नाटक सेन्सॉरला गेलं, ते जरा बाहेर चर्चेला आलं कुठे, तर लगेच कादंबरी आली. ती त्या कादंबरीत आणि माझ्या नाटकात एक साम्य आहे की जे इतिहासामध्ये एक कॅरेक्टर नाही आहे लोहराचं, ते मी माझ्या नाटकात टाकलेलं आहे, त्या कादंबरीत आलेलं आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव वेगळं आहे, या कॅरेक्टरचं नाव वेगळं आहे. मुद्दाम सगळ्यांना सांगतो विचार करण्यासाठी. त्याच्यापेक्षा भयानक या महान राजा अशोक म्हणजे अजातशत्रू, ज्याने सायथेड नावाचं युद्धातलं सगळ्यात खतरनाक हत्यार निर्माण केलं. जे तुम्ही बाहुबलीमध्ये बघितलं, त्या रथाला हत्यार असतात वगैरे, ब्लेड्स, त्या रथाचा शोध अजातशत्रूने लावला. प्रथम धम्मसंगीने घेतले. एवढं मोठं राज्य म्हणजे एवढं मोठं काम, त्या राजावर ही कादंबरी आली. अतिशय घाणेरडी कादंबरी आहे. मी जेमतेम 125 पानं वाचली आणि फेकली अक्षरशः बाजूला. सगळ्यांना सांगतो इथे जेवढे लोक आहेत त्यांनी. लेखकाला आई नाही बाप नाही नाव दिले सुमेध लेखक, असंच आहे अलीकडे. का बाबा काहीतरी आडनाव तरी असायला पाहिजे ना. बाप नसेल समजा काय तर आडनाव तरी लिहि ना बाबा, आयडेंटिफाय होईल, आम्हाला कळेल कोण आहेस काय. ते नाही, फक्त सुमेध असं नाव लिहिलं. लेट इट डे. याच्यामध्ये त्या वजीराला ऍज गुड ऍज वेश्या दाखवले. राजाची राणी आहे. नालंदामध्ये अघोरी विद्या शिकवली जायची, स्टेटमेंट आहे. आणि त्या अघोरी विद्येतला एक साधू, निश्चल देव असं काय त्याचं नाव आहे, म्हणजे कादंबरीतलं सांगतो मी, हा इतिहास नाहीये. म्हणजे नंगा पुंगा, आता जसे दिसले तसेच, सगळं अंगावर ओढून घेतलेलं वगैरे. याच्याकडे ही वजीरा, तिला आधीचं तिचं वर्णन असंच आहे की ॲज गुड ॲज अ प्रॉस आहे. आणि मग ती त्या साधूकडे जाते आणि सांगते माझा मुलगा खूप आजारी आहे सौदयन, त्याला बरं करा. मग तो काय कंडिशन टाकतो, आणि त्या कंडिशन मधली एक कंडिशन अशी की मला तुझ्याशी संभोग करायचा आहे. आणि ती तयार होते. बघा तिचं नेचरच तसं दाखवलेलं आहे. आणि त्यांचा सो कॉल्ड इंटरकोर्स चालू आहे. तो मुलगा चुकून असा पडद्यावर करून बघतो. त्यावेळेला तो बघतोय याच्याकडे, तो निश्चलानंद, तरी तो त्याचं काम चालू आहे. सेक्सचे सो कॉल्ड आवाज सुद्धा लिहिलेत, याला कुठून मिळाले. मला इथे बोलणं पाहिजे, माझ्या बहिणी बसल्या समोर, हे मुद्दाम सांगतो काय केलं जात आहे ते. जे ध्वनी वगैरे येतात ते ध्वनी लिहिलेत. आणि मग तो त्याच्याकडे बघतो. आता याच्या पुढचं काय सांगण्यासारखं नाहीये. मी कादंबरी शेवटी फेकून दिल्या हातातून. वाचणार आहे मी, सोडणार नाही तिला, म्हणजे आणखी काय काय घाण केली कळेल तरी. ठीक, किती दिवसात झालं, एप्रिलमध्ये माझं नाटक लिहिलं, सेन्सॉर झालं, अजून बाहेर यायचं. दोनदा ते करताना स्टेट कॉम्पिटिशनला नाही होऊ दिलं, परत दुसऱ्यांदा करायला घेतलं, पुन्हा नाही होऊ दिलं, आणि समोरासमोर चॅलेंज करून नाही होऊ दिलं. आणि ही कादंबरी मात्र आली, तिचे व्हॉट्सअपला सगळे हे आले आणि ताबडतोब मी मागवली. अरे म्हटलं
कुणाला जाग आली अजातशत्रूबद्दल, म्हणून कादंबरी मागवली. अतिशय गलिच्छ कादंबरी, आणि ते अजातशत्रू कॅरेक्टर पण एवढं उलट सुलट करून दाखवलं, एवढं पचपचित केलंय. आणि बुद्धांचा मला वाटतं एका पानावर कुठेतरी उल्लेख आहे, बाकी काही नाही. म्हणजे पुढच्या भागात मी अशी जस्ट चालली, संपूर्ण वाचली नाही, एका पानावर कुठेतरी उल्लेख आहे. तर अशा पद्धतीने काउंटर मुवमेंट एवढ्या गतीने काम करते. आणि आमच्याकडे दुर्गती अशी आहे की आमचं एक नाटक एक विषय मांडणारं आलं, लगेच त्याला झाकवणारा दुसरा विषय घेऊन नाटक येते. तर याच्यावर माणसांनी समाजाने बारकाईने विचार केला पाहिजे. जागरूकता, सजगता जी असायला पाहिजे. बाबासाहेबांनी काय दिली आपल्याला? दीक्षा दिली. दीक्षा शब्दाचा धातू काय? मूळ धातू दक्ष. दक्ष म्हणजे सजग. आता उद्यापासून तुमच्या डोक्यात कुणी कचरा टाकणार नाही याची दक्षता घ्या, बाकी काय करू नका. आपण त्या कचऱ्यावरच जगतोय आतापर्यंत. त्या कचऱ्यापासून बाजूला राहिलं पाहिजे. आणि कचरा लगेच टाकलेला आहे, इमिजिएट. माझे नाटक याच्यावर आलं आणि ताबडतोब ती कादंबरी सुद्धा बाजारात आलेली आहे. व्हॉट्सअपला तिच्यावर चर्चा पण होते. त्याचे समर्थक ताबडतोब कळतं कोण आहेत ते ताबडतोब त्याची वाहवा करतात. काय हा सीन रंगवलाय, काय ते लिहिलंय त्या व्हॉट्सअपला, त्या असं ना जाहिरात त्यांची, तिथे समर्थक. आणि टीकाकार घाबरत आहेत त्याच्यावर लिहायला. अरे तू तुझं नाव जाहीर करणार, तू कोण आहेस, नक्की काय आहे, असं वगैरे बिचकत वाय सो. मी पण अजून कमेंट केलेलं नाही, कारण मी त्याच्यामध्ये काम करतो. म्हटलं थांबवा, माझं नाटक येऊ देत, मग मी बघतो. म्हणजे लोकांना कळेल तरी ती कॅरेक्टर. त्याच्याबद्दल कुणी आतापर्यंतच्या या 70 वर्षाच्या मुवमेंटमध्ये यांना कुणी बाहेर आणण्याचं कामच केलं नाही. बौद्धांचे नायक कोण आहेत हे माहीतच नाही आम्हाला. हे विजय वीरू वगैरे माहीत आहे सगळे, त्यांचे ते सगळे पिक्चर मधले नायक. पण आमचा नायक काय बाहेर येत नाही. म्हणून म्हटलं आता हे आपले नायक आपण करण्याचं काम सुरू करतोय. तर इमिजिएट ही रिॲक्शन मला आता ही बघायला मिळाली. आधीच्या नाटकाबद्दल थोडीशी बघायला मिळाली. तर परंपरेने आलेला इतिहास किंवा त्या लोकांनी केलेली मांडणी ही तपासली पाहिजे. तपासली साहेबांनी चांगली तपासली. नाव पण त्यांचं अशोक आहे. त्यांनी बरोबर तिथे हा हात ठेवला की दिस इज समथिंग मिसिंग. मग याच्यामध्ये आपण संशोधन केलं पाहिजे. तर हे काम होणं आवश्यक आहे आणि अलर्ट असणं आवश्यक आहे. लोक बाहेर आलं, वाह काय नाटक, वाह काय नाटक. अरे काय नाटक, काय बघितलं तू याच्यामध्ये? काय मुद्दा आहे, काय मुद्दा आहे, विषय काय मांडलेला आहे, हे सत्य आहे का, तुला कितपत पटतं? युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी बिलीव. मग संन्यस्त खड्ग कशाला आलं होतं? संन्यस्त खड्ग नाटक कशाला लिहिलं होतं? त्यासाठीच लिहिलं की या राजाने तलवार खाली टाकली म्हणून आमचा देश पारतंत्र्यात गेला, नाही तर आम्ही लढवय्या होतो आमचा देश. म्हणजे सगळ्या पराभवाला इंग्रज आले, मुसलमान आले, त्याला कारण कोण? सम्राट अशोक. त्यांनी तलवार ठेवली ना खाली. हे त्या नाटकातून मांडलं. आम्ही काही प्रतिवादच केला नाही. विद्वान आहेत आपल्याकडे, नाही असं नाही. नाटक येऊन झाली किती वर्ष सावरकरांनी लिहिलंय. इथे स्टेजवर शो झाले त्याचे. आपल्या कोणी विचारवंतांनी पाहिलं की नाही? त्याचा निषेध केला की नाही? ते बंद पाडलं की नाही? मला माहित नाही. मी पाहिलं तेव्हा मी बचकंडाच म्हणायला पाहिजे. मुवमेंटमध्ये नुकताच उतरलेला. हातपायचे हे मस्तकात गेले, पण करायचं काय? थांबावं लागलं. वरूनच काय येत नाही तर खाली काय करणार? एकटा माणूस काय करणार? म्हणून या बाबतीत अलर्ट व्हायला पाहिजे. कुठे कुठे बदनामी केली जाते, कुठे कुठे नामशेष करण्याचा प्रयत्न केला जातो, हे सगळं बारकाईने बघितलं पाहिजे आणि त्याला तिथे दाबता आलं पाहिजे, दाबलं पाहिजे. त्यासाठी ऑर्गनाइज्ड असायला पाहिजे. आदरणीय सूरजजी जगताप यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला. मागच्या वर्षी पण आपण आलो होतो त्याबद्दल आणि मला इथे बोलावल्याबद्दल, आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. बराचसा उशीर झालाय म्हणून थांबतो. बाकी मुद्दे आहेतच आणखी चर्चेचे. तर मी त्यांचे अत्यंत आभार मानतो. ह्या डॉक्टर मॅडम, त्यांचं नाव विसरलो. हा, तर त्यांचं नाव मगाशी विसरलो होतं. आमचे सिद्धार्थ गायकवाड कॅमेरा, त्यांनी आमच्या बरेचसे एपिसोड केलेले आहेत. त्यांचे धन्यवाद. सर्व उपस्थितांचे धन्यवाद ज्यांनी या कार्यक्रमाला हे केलेलं आहे, कोऑपरेट केलेलं आहे. स्वतःची उपस्थिती सुद्धा, कारण बाहेर शौक पुरवायला भरपूर आहेत नाही का घरामध्ये. आता काय कमी आहे का शौक पुरे करायला? तरी पण जयंतीमध्ये तुमच्या गळ्यात काय मारलं जातं? करमणूक. बरोबर की नाही? एवढे मोठे मोठे नायक दाखवले जातात का तुम्हाला?
2-2 लाखाची माती, गौतमी पाटील जिंदाबाद. हा, जयंतीला वचक पाहिजे लोकांचा. व्हॉट इज गोइंग ऑन, यू हॅव टू आस्क. विचारलं पाहिजे. जयंती प्रबोधनासाठी पाहिजे. करमणुकीचा ठेका दिलाय का त्या जयंती मंडळांना? हे तुमचे नायक कोण दाखवणार? नायक दाखवा ना. त्यांनी नायक दाखवला म्हणून समाज गोळा झाला, म्हणून सत्तेवर गेले. बरोबर की नाही? वेदर इट मे बी फिक्शस ऑर व्हॉट. हा, म्हणून तुमचे नायक समोर आले पाहिजे. बाबासाहेबांचा रोल करू दे कोणाचा तरी तुमच्या मुलाला. त्या घरातला एखादा प्रसंग दाखवा, विलायतेतला दाखवा. लोक टाळ्या वाजवतील. त्यांनाही वाटेल माझ्या मुलाने ह्याचा रोल केला, मुलीने रमाईचा रोल केला, आणि ह्या रोल केला. वातावरण गेलं पाहिजे ना. तो एकच चाललंय ते आपलं धांगडधिंगा धांगडधिंगा धांगडधिंगा. जांगडगुत्ता होऊन जाईल सगळा, आणि झालेला आहे ऑलरेडी. तर त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. म्हणून आपण चळवळीवर लक्ष ठेवा, भोवताच्या मंडळांवर वचक ठेवा, त्यांना जाब विचारा, आणि करमणूक बस झाली म्हणून. सकाळी उठल्यापासून करमणूकच आहे. एकदा रोल करायला लागलो, करमणूकच करमणूक आहे. तुम्ही काय वेगळी करमणूक दाखवू नका आम्हाला. काय, आणि सोकॉल्ड कव्वाल्यामध्ये काय होतं, सोडा वॉटर सारखं जसं सवर येतं, परत पचपचित पाणी होऊन जातं, त्याला प्यायला नाही तर. मग त्यापेक्षा तुमचे नायक पडद्यावर दाखवा, आणि त्यांचं लिहिणारे तयार होतील, अभ्यासक तयार होतील, संशोधक तयार होतील, तेव्हा ते नायक बाहेर येतील. आणि हजारो नायक आहेत तुमचे, एवढा वर्षांचा इतिहास आहे. तर मी आयोजकांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आणि आपल्याला जास्त वेळ घेतल्याबद्दल थोडं क्षमस्व. यस.